नमस्कार. माणसाच्या आयुष्यात कितीतरी स्टेजेस असतात, म्हणजे पायऱ्या म्हणा. आधी तो बालपण असतं, नंतर किशोरावस्था, नंतर तरुणपण आणि मग म्हातारपण, प्रौढावस्था पण असते म्हातारपणाच्या आधी. अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधनं व्यक्ती आपण म्हणजे माणूस जात असतो. पण ही तारुण्याची जी अवस्था असते ती जरा कठीण असते असं म्हणायला हरकत नाही. कारण तरुणपणात माणसाला बघताना सगळीकडे हिरवळ आणि गुलाबीच दिसतं. सगळीकडे त्याला बघताना हिरवळच वाटतं आणि तो स्वतःच्या धुंदीत असतो. तरुणपणाची अवस्थाच तशी आहे आणि म्हणजे तीच अवस्था सांभाळणं खूप कठीण असतं, कारण मन ह्याच अवस्थेत विचलित होतं. तर त्या तरुणपणात आपल्याला ध्येय जर गाठायचं असेल तर काय करायला हवं, कसं संयम ठेवायला हवं, हे ह्याच माझ्या कवितेतनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऐकूया. तारुण्याच्या उंबरठ्यावर. बालपणीचा काळ सुखाचा सरला किती पटकन. बालपणीचा काळ सुखाचा सरला किती पटकन. तारुण्याच्या उंबरठ्यावर झाले आता आगमन. तारुण्याच्या उंबरठ्यावर झाले आता आगमन. तारुण्याचा रंग असतो सुंदर गोड गुलाबी. तारुण्याचा रंग असतो सुंदर गोड गुलाबी. स्वप्न रंगवीत असता होते मन शराबी. स्वप्न रंगवीत असता होते मन शराबी. सुसंस्काराचे बाळ कडू मिळाले एकत्र कुटुंबातून. सुसंस्काराचे बाळ कडू मिळाले एकत्र कुटुंबातून. कर मनी निश्चय आता टाकीन प्रत्येक पाऊल जपून. कर मनी निश्चय आता टाकीन प्रत्येक पाऊल जपून. जिद्द ठेव सदैव मनी आव्हान पेलण्या तत्पर. जिद्द ठेव सदैव मनी आव्हान पेलण्या तत्पर. ध्येय निश्चित कर हृदयी विश्वास ठेवूनी स्वतःवर. ध्येय निश्चित कर हृदयी विश्वास ठेवूनी स्वतःवर. यशाचे शिखर गाठण्या दे मनास उभारी. यशाचे शिखर गाठण्या दे मनास उभारी. पंख लावूनी प्रयत्नांचे घे गगन भरारी. पंख लावूनी प्रयत्नांचे घे गगन भरारी. नसा नसातून उसळू दे उत्कर्षाच्या लाटा. नसा नसातून उसळू दे उत्कर्षाच्या लाटा. सागरापरी शोध तू तुझ्या प्रगतीच्या वाटा. सागरापरी शोध तू तुझ्या प्रगतीच्या वाटा. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.